हे कुंपण? हे रोपट तुम्ही लावलंय? हो, पण ह्याच्या भोवती कुंपण कसं? हे मी केलंय. गुरं खातील अशी भीती होती म्हणून मीच कुंपण घातलं. आणि आता पाणीही घालायला आलो होतो. कसं थांबवावं हिला? थांबा. रोपटं तुम्ही लावलंय तर पाणीही तुम्हीच घाला. रोपट्यालाही तुमच्याकडूनच अपेक्षा असेल, त्यालाही बरं वाटेल. आपल्या गोष्टींची काळजी आपणच घेतली पाहिजे. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. ही गोमती आहे कुठे? गोमती, गोमती, ही गोमती नेमकी गेली कुठे? स्वयंपाक घरात नाही, तिच्या खोलीत नाही, घराबाहेर तर नाही गेली ही. सासूबाई, काय ग? कुठे गेली होतीस? देवघरात होते. आणि हे काय? हे पुसलं नाही अजून तू? सासूबाई, अहो माझ्यावर विश्वास ठेवा. मी पुसण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण ते पुसलंच जात नव्हतं. मला अक्कल शिकवू नकोस. बाहेर जाऊन येते, आल्यानंतर बघते तुझ्याकडे. आणि हा, हे लक्षात ठेव की स्वामींच्या मनात जे काही आहे ना, त्यातलं आम्ही काहीही होऊ देणार नाही. कळलं? आमच्या मनात फक्त भक्ताचं कल्याण असतं आणि भक्तांचं कल्याण करण्यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही. करा, तुम्हाला जे करायचं असेल ते करा, पण आम्ही भक्ताला त्याच्या कल्याणासाठी घेऊन निघालो आहोत. खेळ सुरू झालाय, तो आता थांबणार नाही. नियती जे ठरवते त्याच्या विरोधात जाणाऱ्याचा पराभव निश्चित असतो.
स्वामी, मला आधी हे रोपटं दिसलं जे यांनी लावलं होतं. हे हे रोपटं तुम्ही लावलंय? हो. मग मला या रोपट्याबद्दल ओढ निर्माण झाली आणि आणि स्वामींनी आज हा कलश देऊन मला ह्या रोपट्याजवळ पाठवलं. आणि त्याच वेळी याही इथे आल्या. हे कसले संकेत आहेत स्वामी? स्वामी मला काय सुचवू पाहताय? शिवभाऊ, इंग्रजी शिकण्यासाठी तर ही जागा चांगली आहे, परंतु सुभेदारांची परवानगी नाही आहे ना. तर मग या जागी सारखं सारखं काय येत आहे? माहित नाही, पण स्वामी मला परत परत ह्याच जागेवर का घेऊन येत आहेत? शिव, स्वामी, श्री स्वामी समर्थ. या चिठ्ठ्या घ्या आणि सुभेदाराकडे जा आणि त्याला द्या. स्वामी, पण काय लिहिलंय यात? उघड आणि वाच. सुभेदार, या गावात नेमका श्वास कुठे घ्यावा याची जागा सांगावी. कधी आणि कुठे जेवायचं याचीही परवानगी द्या. पण स्वामी, या गोष्टींसाठी परवानगी घेण्याची काय गरज आहे? नाही आहे ना गरज. मग शिक्षण कुठे घ्यायचं याची परवानगी कशाला? शिक्षण हा तुमचा हक्क आहे. श्वास घेणं हा तुमचा अधिकार आहे. तसंच शिक्षण घेणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. शिक्षणावर कोणाचंही राज्य नसतं. ते मिळवणं हा तुमचा हक्क आहे. तुम्ही मुळात या मानसिकतेतून बाहेर या. जिथे मन घाबरतं तिथेच गुलामी सुरू होते. या भीतीतून एकदा तुम्ही मुक्त व्हाल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं जगाल. आपण स्वामी, सुभेदार ह्या सर्व गोष्टींच्या विरोधात आहे आणि त्यांच्या हातात सत्ता आहे. अक्कल बडी के भैंस. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो स्वतःच्या हक्कांसाठी उभा राहतो देव त्याच्याच पाठीशी उभा असतो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गोमती, गोमती, कुठे हरवलीस ग? मगासपासून बघतीये, मध्ये मध्ये हरवतीयस. कसला विचार करतेस? नाही, काही नाही. खरं तर ते कुंकवाचं प्रकरण झाल्यापासून थोडं भांबावल्यासारखंच होतंय. सासूबाई मामनजी काय निर्णय घेतील याचीच सतत मनात भीती वाटते. भीतीला बाहेर ठेव. देवासमोर फक्त श्रद्धा ठेवायची असते. चल. गोमती, जलाभिषेक सुरू कर आणि महादेवाला मनातलं सगळं सांग. भीती बोलून दाखवली ना की अर्धी संपते आणि देवासमोर ठेवली ना की पूर्ण विरघळून जाते. देवावर विश्वास ठेव. शिव तुझं भलं करेल. शिव तुझं भलं करेल. शिव तुझं भलं करेल. शिव तुझं भलं करेल. शिव तुझं भलं करेल.
महादेवाच्या दर्शनाला जा, शिवच तुला मार्ग दाखवेल. नमस्कार, माझं नाव शिव, राहणार पिराची वाडी. एका कामासाठी आले. शिव, स्वामी म्हणालेले शिव आणि हा शिव, हे सगळं योगायोग आहे की कुठला दैवी संकेत? गोमती, काय झालं ग? कधी कधी उत्तरं आपल्याला शब्दात सापडत नाही, ती अनुभवातून सापडतात. दैव संकेत देतं, पण त्याचा अर्थ समजायला आपलं मन शांत असावं लागतं. तू अभिषेक सुरू ठेव, मी फुलं घेऊन येते. शिवशंकर शंभो. घे वाकावी सळी. स्वामी, हे मी. प्रयत्न तर कर. स्वामी, हे शक्य नाही स्वामी. अरे काय एवढं पण जमत नाही होय. या निकडे, मी करतो. स्वामी, ही सळी वाकवणं अशक्य आहे. माझ्याच्याने नाही होणार आहे. दे इकडे. स्वामी, ही सळई मी वाकवू शकतो. हे कसं शक्य आहे? जे आम्हाला जमलं नाही ते हा कसं करणार आहे? फक्त ताकद महत्वाची नसते, विचार महत्वाचा असतो. चला माझ्यासोबत. शिव, आज तुला तुझ्या आयुष्याचा खरा उद्देश आम्ही सांगणार आहोत. ज्याला स्वतःची शक्ती ओळखता येते, तो अशक्य ही शक्य करून दाखवतो. आम्ही याचे संकेत गोमतीलाही द्यायला सुरुवात केली आहे. दैवी योजना फक्त एका व्यक्तीसाठी नसते, ती अनेकांचं आयुष्य जोडते. आणि शक्ती हातात असते, ती विचारात असते. महादेवाच्या दर्शनाला जा, शिवच तुला मार्ग दाखवेल. नमस्कार, माझं नाव शिव, राहणार पिराची वाडी. एका कामासाठी आले. हे सगळं काय चाललंय? मलाच काय हे सतत आठवतंय? स्वामी म्हणालेले शिव आणि हा शिव. हे रूप तर तुम्ही लावलंय. हो, पण ह्याच्या भोवती कुंपण कसं? हे मी केलंय. त्यांना काहीही माहित नसताना त्यांनी माझ्या रोपट्याची काळजी घेतली आणि आम्ही एकाच वेळी तिथे पोहोचलो. का हे सगळं एकमेकांशी जोडलेलं वाटते? का माझ्या आयुष्याचा धागा कुठेतरी त्याच्याशी जोडला जातो? स्वामी म्हणतात तसं, जेव्हा प्रश्न वाढतात तेव्हा उत्तर जवळ येत असतं. असं खरंच असेल का? अरे हे काय? त्याने तर सगळी वाकवली. अरे, आतापर्यंत वाकत नव्हती पण. सुभेदाराची सत्ता या सळईसारखीच आहे.
सांगा आता, वाकवणं अशक्य आहे का? नाही स्वामी. संघर्षाशिवाय सिद्धी नाही आणि तापवल्याशिवाय लोखंड वाकत नाही. शिव, तुला सुद्धा या सळईसारखं सुभेदाराला वाकवायचं आहे, पण या तरुणांसाठी नाही, या गावासाठी नाही, तर तुझ्या स्वतःसाठी सुद्धा. स्वामी, मी हो, तुला फक्त या तरुणांचंच आयुष्य बदलायचं नाहीये, आणखीन एकाचं आयुष्य बदलायचंय. कुणाचं? मगाशी दिलेली चिठ्ठी वाच, त्याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. शिवशंकर शंभो. गोमती, हे माझं उद्दिष्ट. शाणा हो, शाणा हो. सुंदरा मावशी, अहो स्वामी असे सुई धाग्याशी का बोलतायत? आणि शहाणा हो म्हणजे काय? हो ना, अहो मलाही याचा अर्थ नाही कळला. कसला अर्थ नाही कळला तुम्हाला? हा गयाताई, अहो प्रत्येक गोष्ट सुंदरा मावशीलाच का विचारायची आहे तुम्हाला? मीही इतकी वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवलेत बरं का. त्यांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ मी सांगू शकते तुम्हाला. बर, मग तुम्हीच सांगा. ते कविराज, गया, स्वामी देवांची प्रत्येक कृती ही तापवलेल्या दुधासारखी असते. दूध तापवलं की त्याच्यावरची साय आपल्याला लगेच दिसत नाही, त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तसंच स्वामी देवांच्या प्रत्येक कृती मागचा अर्थ आपल्याला लगेच कळत नाही, तो उमजतो आणि मग उपदेशाची साय आपल्या वाट्याला येते. आदर, आदर. कपिले, इकडे हे घे. सुंदरे, तू हे घे. याचं काय करायचंय? किंवा कापड. स्वामी, अहो नुसत्या सुईने कापड कसं शिवणार? हो स्वामी देवा, अगदी बरोबर बोललात गयाताई. स्वामी, अहो सुई नसेल तर हे कापड शिवलं जाणार नाही, कसं शक्य आहे? कपिले, आण ते कापड. सुंदरे, तू इथे